बिहारचे नेते बच्चू कडू आता ट्रॅक्टरवर उपस्थित असलेल्या आंदोलकांसोबत बुटीबोरीमध्ये दाखल झालेले आहेत। बच्चू कडू हे नागपुरात दाखल झाले। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि आज ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन नागपुरात करण्यात आलेलं आहे। बच्चू कडू स्वतः धुळकर सध्या आपल्यासोबत आहेत। प्रवीण, बच्चू कडू पोहोचलेले आहेत आणि मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते परिसरात पोहोचलेले आहे। मी आता बोरखेडी परिसरामध्ये आहे आणि बोरखेडीच्या या उड्डाण पुलावर आपण पाहू शकतो पुरी परिसरात पोहोचलेले आहे। मी आता बोरखेडी परिसरामध्ये आहे आणि बोरखेडीच्या या उड्डाण पुलावर आपण पाहू शकतो नागपूर हैदराबाद जो हायवे आहे तो हायवे जाम केलेला आहे। इकडे आंदोलक दिसत आहेत आणि हे आंदोलक ट्रॅक्टरवरून आता येत आहेत आणि हे एका मागून एक आंदोलक जे आहे हे येत आहेत। हे जे ट्रॅक्टर दिसत आहे असे जवळपास 250 ते 300 ट्रॅक्टर जे आहे ते बच्चू कडू यांच्या सोबत आहे आणि या ट्रॅक्टर सोबत बच्चू कडू जे आहे हे ट्रॅक्टर स्वतः चालवत या आंदोलनामध्ये येत आहे। बच्चू कडूची सर्वात मुख्य मागणी ही आहे की 7/12 जो आहे शेतकऱ्यांचा तो कोरा करा आणि मुक्ती करा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करा, ही मुख्य मागणी बच्चू कडूंची आहे। यासोबतच दिव्यांग आणि शेतकरी विधवा जे आहेत त्यांना 6000 रुपये मानधन द्या अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। शेतकरी आत्महत्यानंतर घरामध्ये विधवा ज्या महिला असतात त्यांचं अत्यंत हलाखीचं जीणं असतं, त्यामुळे शेतकरी आत्महत्या विषयावर सगळ्यात गंभीर जर मुद्दा कोणाच्या आयुष्यात असेल तर शेतकरी विधवांचा आहे। त्यामुळे शेतकरी विधवांना 6000 रुपये मानधन देण्यात यावं अशी सुद्धा बच्चू कडू यांची मागणी आहे। दिव्यांगांना सुद्धा 6000 रुपये द्या अशी मागणी आहे। किलोमीटर अंतर आहे हे आणि 30 किलोमीटर अंतर हे अशा पद्धतीनं 30 किलोमीटर अंतर आहे हे आणि 30 किलोमीटर अंतर हे अशा पद्धतीनं ट्रॅफिक जाम आहे आणि हळूहळू ट्रक निघत आहेत आणि दुसरी ही जी लेन आहे या लेननं आता बच्चू कडू अवघ्या काही मिनिटांमध्ये इथे दाखल होतील आणि त्यांच्यासोबत जवळपास 200-250 ट्रॅक्टर्स आहे आणि त्याच्यात 2-3 हजार लोक त्यांच्यासोबत आहे। काही कारनी आहे, काही टू व्हीलरनी आहे, काही शेतकरी माझ्यासोबत आहेत जे बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। भाऊ, तुम्ही कापूस घेऊन इथं आलेला आहात, बच्चू भाऊ कुठपर्यंत पोहोचले? बच्चू भाऊ आलेच आहे, आता बुटीबोरीच्या जवळच आहे बच्चू भाऊ। लवकरात लवकर आज 4 वाजेपर्यंत सरकारला वेळ दिला होता की सर्व मागण्या मंजूर करायच्या आणि म्हणजे याच्या अगोदर 3-4 महिने गेले तेव्हा मुंबईत बोलवलं नाही, पण आजच मुंबईत बोलवलं म्हणजे बच्चू भाऊंना अटक करायची ना इंडियन आर्मी बोलवून सर्वांना घरी पाठवायचं हा सरकारचा प्रयत्न होता। 8 भाऊंना अटक करायची ना इंडियन आर्मी बोलवून सर्वांना घरी पाठवायचं हा सरकारचा प्रयत्न होता। 8000 रुपये आम्हाला 8300 हमीभाव जाहीर केला आणि भाव देत आहे फक्त 5000 आणि 5500, 3000 सरकार कमिशन खात आहे। साधारण 5 एकरवाला शेतकऱ्याला जवळजवळ 1.5 ते 2 लाखानं लुटत आहे आणि फक्त 50 लाखाचा रस्ता गावात आणत आहे म्हणून संतप्त शेतकरी आहे। शेतकरी एवढे संतप्त झाले आहे की यांना नागडे करून मारणार एवढे संतप्त आहे आणि आता आम्ही थेट चाललो आहे फडणवीस साहेबांच्या घरी। जे वाहन भेटन त्यांनी आम्ही आलो आहे, ट्रॅक्टरनी आलो आहे, बैलगाडी बैलांची सोय होणार नाही याच्यामुळे आम्ही बैलगाडीने आलो नाही, नाहीतर बैलसुद्धा आणले नाही। मेंढपाळ बांधव मेंढराने तुम्हाला नागपूरपासून 20 किलोमीटर दूर जामठ्यामध्ये थांबवण्यात आलेलं आहे। रामगिरीपर्यंत जाण्याची परवानगी नाही आहे, मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्याची परवानगी नाही आहे, तुम्हाला इथेच थांबायचं आहे। इथे आम्ही थांबणार नाही, आम्ही गोळ्या छाताडावर घेण्याच्याच उद्देशाने इथे आलेलो आहे। आम्ही कदापि थांबणार नाही। शेतकऱ्यांची मुलं हो, आमचे बाप हे जमिनीला पाय घासून मेले आहे आणि आमच्यावरही तीच वेळ आली आहे। सरकारने आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची दिवाळीत 18000 रुपये देणार म्हणून, पण 18 नाही, माझ्याकडे मेसेज आला तुम्हाला दाखवतो। 4000 रुपये दिले आहे ते आणि 4000 रुपये दिले आणि 1 लाखाचं नुकसान झालं आहे। ते मजुरांनाही पैसे पुरले नाही, आम्ही एक फटाकासुद्धा फोडलं नाही, घरी गोडधोडसुद्धा केलं नाही। त्याच्यामुळे आम्ही इथं आलो। पेट्रोलला टू व्हीलरमध्ये पेट्रोलसाठी पैसे नव्हते, दुसऱ्याकडून उसने घेऊन इथं आलो आहे। हे पराठीचं एक सर्व वाहिलेलं आहे पराठी। हे जे शेतकरी आहे चंद्रपूरहून आलेले आहे आणि सोबत कापूस पराठी म्हणतात विदर्भात त्याला, हे कापसाचं रोप कापून घेऊन इथं आलेलं आहे। ही ट्रॅफिक पाहू शकतो आपण, जवळपास 30 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे। बुटीबोरीपर्यंत बच्चू कडू आलेले आहे आणि त्यांच्यासोबत जवळपास 250 ट्रॅक्टर्स आहे आणि दुरून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे।
नक्कीच प्रवीण, या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती. आंदोलन